सर्वांना गुड मॉर्निंग. तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. नवीन दिवसाची तर मस्त छानशी सकाळ सुरू झाली. आज लवकर उठले होते, सकाळी सकाळी ब्लॉग सुरू केला. लवकर उठले होते म्हटले चला आज ब्लॉगला लवकरच सुरुवात करू. तर त्याच्यासाठी थोडेसे इकडं राऊंड मारले, थोडंसं रिलॅक्स फील व्हावं सवयीप्रमाणे, की बाबा लवकर सकाळी उठायचं, थोडंसं बाहेर फेरफटका मारायचा आणि त्याच्यानंतर पुढच्या कामांना सुरुवात करायची. म्हणजे काही काम असो किंवा नसो, माझी सवय की एकदा उठलं की आपण म्हणतात ना, दिवसाचं तोंड पाहायला मी बाहेर येते, थोडंसं बाहेरच्या वातावरणाचा आनंद घेते आणि त्याच्यानंतर पुढच्या कामांना सुरुवात करते. तर चला म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा सकाळ सकाळचं ब्लॉग सुरू करू. तर त्याच्यासाठीच बाहेर आले ते. बाकीचे सर्वजण झोपलेले, त्यामुळे म्हटले बाहेरचे कामावरून घेते, त्यांना झोपेमध्ये डिस्टर्ब नको. तर त्यासाठी तर आता जास्त न बोलत बसता पुढच्या कामांना सुरुवात करते की, आणि त्यामध्ये 9 वाजेपर्यंत सर्व आवरून जायचं आहे. तर त्याच्यासाठी चलो. सध्या माझ्या एकट्याची खूप जास्त धावपळ होत आहे. म्हणजे घरातलं सांभाळून, जॉब सांभाळणं. त्यामुळे व्हिडिओ शूट करणं, व्हिडिओ एडिट करणं, अपलोड करणं मला पॉसिबलच होत नाही. म्हटले तरी चला तेवढ्यात तेवढा एक छोटासा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करावा. तरी ते सकाळी उठले होते. रात्री झोपताना किचन एकदम चकाचक क्लीन केल्यामुळं सकाळी आल्यानंतर एकदम छान आणि मस्त वाटतं. आता इथे मी हरभऱ्याची डाळ भिजायला घातली होती. कारण एकटे असल्यामुळं दिवसभर माझा बाहेरच जातो जॉबवरती. संध्याकाळी आलं का स्वयंपाक, जी काही रेग्युलर कामं, जे रेग्युलर रुटीन आहे तर ते. आणि त्याच्यानंतर मग माझ्या लक्षात आला झोपण्याच्या टायमावरती 11 11:30 वाजले असतील, की बाबा मी भाजीसाठी काहीच तयारी करून ठेवलेली नाही. म्हणजे कोणतीच भाजी साफ करून ठेवली नाही, गवारी खुडून वगैरे ठेवली नाही. तर अशा वेळेस घाईने काय करावं म्हटलं, तर मग हरभऱ्याची डाळ आठवली. इतर मसुरा वगैरे आहे, अख्खी मसूर ती भिजायला म्हटलं तरी आता सध्या महिना एंड होऊन स्टार्ट सुद्धा झाले. जवळ 7-8 दिवस आता निघून गेले महिन्यातले. त्यामुळे किराणा भरलेला नाही, तर ते सुद्धा भरायचं आहे. तर मग अशा वेळेस काय करावं, तर हरभऱ्याची डाळ होती ती भिजायला घातली. जेव्हा भाजी साफ केलेली नसेल किंवा इतर कुठलीही भाजी नसेल, तर तेव्हा मग मी आपलं हा शॉर्टकट करते. तेव्हा माझ्या ऑप्शनल भाज्या ठरलेल्या असतात. मग ते जी मसूर डाळ आहे ती, किंवा अख्खा मसूर, नाहीतर हरभऱ्याची डाळ. तर तीच करण्यासाठी घेतली होती. हरभऱ्याच्या डाळीचं काही फारसं होत नाही, पण म्हटले चला जरा वेगळं काहीतरी करून बघावं. खाल्ली सर्वांनी, आवडीने खाल्ली आणि मला सुद्धा आवडली. तर आता इथं सगळ्यात पहिलं उठल्याबरोबर मी चपात्यांचं पीठ एक साईडला मळून घेतलं. त्याच्यानंतर स्वयंपाक सुद्धा करून घेतला. त्या दिवशी कमेंट होती की ताई आरवीला आईकडे पाठव म्हणून. पण आता तुम्ही पाहिलं असेल की आईच्या घराचं काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे काय होतं की आरवी सारखी वरती जाते स्लॅबवरती, आणि आईला एवढं होत नाही की आता उठणं, आरवीच्या मागं पळणं, धावपळ करणं, ती खूप जास्त दंबवते. तर त्यामुळं आरवीला तिकडं नकोच, आणि ते नको म्हणतात, कारण ती सारखी मातीमध्ये खेळते किंवा थोडंसं रिस्की वाटतं. कधी आई जर समजा लोटून राहिली आणि ती वरती अचानक गेली, आणि मयुरी घरी नसते, आणि आता आईमध्ये तेवढी ताकद नाही की तिच्या मागं पळापळ करण्यासाठी. म्हणून मग इथे घरीच माझ्याजवळ ठेवली. जसं शक्य होईल तसं ॲडजस्ट करते. म्हणजे काय करते की सकाळचं सर्व आवरून जाते. मग टोटली सर्व घरातली कामं, स्वयंपाक, दुपारचा, सकाळचा नाश्ता, त्यानंतर तिला काय लागतं, भांडी घासणं, पाणी भरणं, तर या सर्व गोष्टी. तर ह्या सर्व करून जाते, आणि मी जाते तरी ती काही उठलेली नसते. त्यामुळे मग त्यांना सांगून ठेवलेले की नाचणी सत्व सकाळचं नाश्त्याला देत जावा, आणि दुपारच्या जेवणाच्या टाईमला मी भरवायला येते, आणि मध्ये-आधे मग ते लक्ष टाकतात किंवा सासरे वगैरे असतात, आणि नसेलच कोणी तर मग मी त्यांना सांगितलंय की माझ्याकडं जॉबला आणून सोडत जावा, थोडा वेळ तिथे खेळेल, मग माझ्यासोबत तिला घरी घेऊन येत जाईल. तर असं. तर आता इथं सकाळच्या नाश्त्यासाठी लागणारी चपाती, भाकरी सर्व झालं. एक साईडला कुकर लावून घेतला होता, आणि आता इथे भाजीची तयारी करावी म्हटले. सध्या खूप जास्त गोंधळ होत आहे. काय होतं, सकाळी 9च्या अगोदर आवरून जायला लागतं सर्व, आणि त्याच्यानंतर डायरेक्टली 8 वाजता येते संध्याकाळी. मग काय होतं की सर्व आहे तसाच पसारा पडलेला असतो किचनमध्ये, भांडी पडलेली असतात. त्याच्यानंतर जाण्या अगोदर सर्व मी शक्यतो असा प्रयत्न करते की टोटली सर्व आवरून जाण्याचा, जेणेकरून आल्यानंतर अजून माझा गोंधळ व्हायला नको. बाहेरून आल्यानंतर डायरेक्टली कामाला लागायचं म्हटलं की खूप जास्त कंटाळा येतो, आणि त्यातल्या त्यात
आरवीची मागं राडारड्या असते, दिवसभरातून घरी येते, तिला भरवणं वगैरे ह्यामध्ये माझा टाइम जातो. दुपारच्या वेळेत तर मला तीच कामं करता नाही होतात. त्या दिवशी दुपारचं रुटीन दाखवलं, की माझं जेवण, त्याच्यानंतर तिला भरवणं, तिला झोपवणं ह्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडनं जास्त काही कामं होतच नाही. तर आता इथे भाजीसाठी हरभऱ्याची डाळ भिजायला घातली होती. म्हटले हा शॉर्टकट बरा पडेल ना, भाजी खोडायला टाइम भेटला आणि थोडासा लवकर होईल, तर ह्या हिशोबाने करायला घेतली होती. तर मी पाण्यातून डाळ काढून घेतली, चांगली भिजली होती रात्रीच घातल्यामुळं. आणि तर कांदा, टोमॅटो अशा प्रकारे कट करून घेतला. जे आपण रेग्युलर भाजीला फोडणी देतो, तर त्याचप्रमाणे छान झाली होती. म्हणजे असं वाटलं बाबा चला काहीतरी वेगळं कधीतरी टेस्ट म्हणून. तर ह्यासाठी तर आजी येते मध्ये-मध्ये थोडीफार हेल्प करते, पण आजीला आता जास्त काही फारसं होत नाही आणि सासूबाईंचं मला असं वाटत नाही, की एवढ्यात लवकर येण्याचं प्लॅनिंग आहे म्हणून. तर ह्या सर्व गोष्टींमुळे तर त्या दिवशी पण म्हटले, की कामाचं होतं कसं तरी हँडल. फक्त थोडंसं आरवीचं टेन्शन होतं गेल्यानंतर. कारण आता कोणाच्या भरवशावरती सोडू वाटत नाही. पण सध्या घरी आजी पण असते, सासरे असतात त्यामुळं होतं हँडल. तर आता इथे सकाळच्या नाश्त्याची तयारी. नाश्त्यामध्ये माझ्या चपात्या झाल्या होत्या. भाजी एक साईडला कुकर सुद्धा झाला होता. दुपारचा 1 तास वेळ भेटतो त्यामध्ये मला काही करणं होत नाही. त्यामुळं मग मी आपलं शक्यतो माझं सकाळचंच आवरून जाण्याचा प्रयत्न असतो. जेणेकरून आल्यानंतर कुठल्याही डोक्याला ताप नको. आणि त्या घाई गडबडीमध्ये मी कढीपत्ता फोडणीला घालायचा विसरले. तर त्याच्यानंतर मग तो अशा प्रकारे कोथिंबीर, कढीपत्ता घालून घेतला आणि भाजी तर शिजण्यासाठी ठेवून दिली. आता घर क्लीन करावं म्हटले. आता बाकीचे उठले होते म्हणजे सासरे वगैरे उठले होते. एरवी मी जाण्या अगोदर उठत नाही, पण आता त्यांनाही माहिती हिला जावं लागतं. त्यामुळे राहिलं तर दिवसभर तसाच गोंधळ पसारा राहणार. म्हणून त्यांनी ते लगेच अंथरूण त्यांचं काढून घेतलं होतं. आणि आता इथे सर्व घर मी पहिलं झाडून घेतलंय. त्याच्यानंतर सर्व फरशी सुद्धा पुसून घेतली. पण ते व्हिडिओ काही काढत बसले नाही, कारण तेवढा टाईमच नव्हता मला कॅमेरा इकडं-तिकडं करण्यासाठी. आणि आरवीचा सुद्धा जागोजागी पसारा पडलेला असतो, म्हणजे तिची खेळण्याची भांडी वगैरे सर्व. तर ती सुद्धा एका ठिकाणी भरून ठेवली. ती तिथं खाली सर्व भांडी दररोज ओतून ठेवते. मला दररोज हेच काम असतं, की ती एका जागेवरती भरून ठेवायचं. तर अशी माझी सध्या सकाळची दिवसभराची गडबड असते. त्यामुळे ब्लॉग शूट करणं पॉसिबल होत नाही. पण तरी त्यातल्या त्यात मी प्रयत्न करेल व्हिडिओ येण्याचा. तर इथं आता सर्व भरून घेतल्यानंतर मी फरशी एकदम चकाचक क्लीन पुसून घेतली. त्याच्यानंतर मग मी माझं स्वतःचं आवरायला गेले. तर कपडे धुवायचे बाकी होते. डोक्यामध्ये असं चाललं होतं, की आता संध्याकाळून आल्यावरतीच धुवू. कारण खूप जास्त लेट झालेलं होतं. पुन्हा मग जायला लेट नको. तर कारण काय होतं सकाळचं लेट गेलं का मग पुन्हा संध्याकाळी त्याच टाईमावरती आपल्याला बाहेर पडावं लागतं. तर चाललं होतं संध्याकाळी. पण एवढं चांगलं वाटलं ना, की अचानक जे सर आहेत तर त्यांचा मेसेज पडला, की मी अर्धा तास लेट येणार आहे. म्हणजे किती 9:30 वाजता. मग माझं ते सुद्धा काम म्हणजे झालं, की कपडे सुद्धा धुवून गेले. म्हणजे एकंदरीत सर्व जे घरातलं होतं ते सर्व आवरून घेतलं. इथले डब्बे वगैरे पुसून घेतलं. घरातलं चकाचक केलं. त्याच्यानंतर आता इथं फरशी पुसायला आले आणि त्यामध्ये मला असं वाटतं उपवासाचा दिवस होता आणि उपवास म्हटलं, की कसं होतं एखाद्या दिवशी चालून जातं बाबा फरशी आज नाही झाली, उद्या पुसेल किंवा वरांडा नाही धुतला. पण ज्या दिवशी घरामध्ये कोणाला उपवास असतो, तर तेव्हा असं वाटतं, की सर्व घर चकाचक आणि क्लीन करावं आणि जर नाही केलं तर मग दिवसभर असं किळसवाणं वाटतं. तर त्याच्यासाठी सर्व आवरून घेतलं. त्यानंतर इथं खाली जो काही कचरा पडला होता, तर तो सुद्धा झाडून घेतला. कारण सध्या खूप जास्त हवा सुटते म्हणजे आणि आमच्याच दारामध्ये काय होतं उंबराचं झाड आहे, तर त्यामुळं सर्व कचरा सुद्धा काढून घेतला इकडं-तिकडं पडलेला. इथं जो नारळ होता, तर त्याचे जे निघालेला कचरा होता, तर तो सुद्धा अशा प्रकारे इथेच काढून ठेवला होता. आणि मग असे दाखवलं, की लिंबाच्या झाडाला खूप छान लिंबू आले. म्हणजे दिवसेंदिवस झाड वाढत चाललेलं आहे. तर त्याचं पण कटिंग करायचं, पण आता करावं की नाही हा प्रश्नच आहे. कारण ह्या टाईमला जर केलं तर झाडाच्या फांद्या वगैरे गळती चालू व्हायला नको. तर म्हटलं 1 महिना जरा होल्ड करावा आणि त्याच्यानंतर लिंबाच्या झाडाचं व्यवस्थित इथं भांडी वगैरे घासून घेतलं. म्हणजे ए टू झेड माझं सर्व काम आवरलं. त्याच्यानंतर किचन पुन्हा आहे तसा चकाचक क्लीन करून ठेवला. भांडी सर्व घासून ठेवली नितळण्यासाठी आणि मग मी माझं स्वतःचं आवरण्यासाठी निघून गेले. तर ह्या टाईममध्ये आरवी झोपलेली असते. त्यामुळे मला हे सर्व कामं करणं पॉसिबल होतं. माझं झालंय फायनली आवरून स्वतःचं. तर असं ठरवलं होतं की वेळ भेटला तर कपडे धुवायचे नाही तर संध्याकाळी आल्यानंतर. तर टायमिंग झाले आत्ता वाजलेत 8:30 आणि 8:30 वाजता बघा ऊन किती आले. तर म्हटले कपडे धुवून जाते मग पुन्हा संध्याकाळून आल्यानंतर पण खूप जास्त गोंधळ असतो. स्वयंपाक झालाय, भांडी घासून झाली, बाकीची सर्व कामं झालेत. आरवी आणि ते अजून काही उठले नाही, अजून त्यांना काही बरं वाटत नाही. तर त्याच्यामुळे मला पण एकदम थकल्यासारखं झालं. तर चला पहिलं काम उरकून घेते. तर सकाळी-सकाळी इतकं जास्त ऊन लागलं होतं, की त्याची झळ पूर्णपणे डोळ्यांना लागत होती. तर जे कपडे धुतलेले होते ते काही मला रात्री घ्यायला जमलंच नव्हतं घरामध्ये. तर तेच म्हटले सर्व आतमध्ये पहिले घेते. नंतर संध्याकाळून आल्यानंतर घडी मारता येईल.
तर इथं कपडे घरात घेतले, त्याच्यानंतर कपडे धुण्यासाठी घेतले. तर आज कोणाचेच कपडे नव्हते, म्हणजे सासऱ्यांचे नव्हते, मिस्टरांचे नव्हते. म्हणले माझे एकटीचेच आहे आणि थोडेफार ओले कपडे होते आणि आरवीचे. तर ते सुद्धा धुवून घेतले. म्हणले मग संध्याकाळचं सुद्धा माझं काम वाचेल. तर सध्या अशी चाललेली माझी गडबड आहे आणि मग मी 9, 9:30 वाजता जॉबवरती निघून गेले असेल. इथं माझं सगळं काम आवरलं. पण गोंधळ असा झाला, की मी जो टॉप वेअर केला होता त्याच्यामध्ये मला काही कम्फर्टेबल वाटत नव्हतं. म्हणजे खूप अनकम्फर्टेबल फील होत होतं. त्यानंतर मग मी पुन्हा चेंज केलं. म्हटले नकोच, दिवसभराचं जायचंय. जरा कम्फर्टेबल अंगावरती कपडे असेल तर आपल्याला सुद्धा दिवसभर चांगलं वाटतं. तर ह्या हिशोबाने आणि नाश्त्याचं म्हणसाल तर मी नाश्ता करण्यासाठी जॉबवरतीच घेऊन जाते. कारण काय होतं, घरी एवढ्या सकाळच्या घाईने जात नाही आणि मग तिथे गेल्यानंतर थोडासा आपल्या कामाचा सेटअप लागला, की त्यानंतर मग निवांत नाश्ता होतो. तर त्यामुळे ते घेऊन गेले होते आणि झाडांना खूप म्हणजे पाणीच भेटत नाही. त्यामुळे पूर्ण झाडं करपायला लागली होती. तर त्यांना मी तेच ओरडले, की "बाबा मला टाईम नाही, तर कमीत कमी तुम्ही तरी झाडांकडे लक्ष द्या. तुम्ही दिसत असेल झाडं पूर्णपणे त्यांनी त्यांची मान टाकलेली होती." तर त्यांनी सुद्धा झाडाला पाणी दिलं. इथं बाहेर रोडचं काम चाललेलं आहे, त्यामुळे धूळ खूप जास्त येते. तर त्यांनी अशा प्रकारे इथं पाणी मारून घेतलं आणि आता इथे डबा भरण्यासाठी घेतला होता. तर असा होता आजचा माझा सिंपलचा डबा. नाश्त्यामध्ये मी भाकरच खाते. मला चपाती जमत नाही. तर इथं भाकरी पण केली होती. बाकीच्यांसाठी चपाती पण केली होती. बाकीचे म्हणजे फक्त दोघं जण, तिघं जण आहे, पण ते माझी पण म्हणतात ना आवड मॅच होत नाही त्यांना. इथे भाजी भरली, त्याच्यानंतर पाणी घेतलं आणि काकडी आणि एक सफरचंद असं सुद्धा ठेवून दिलं होतं डब्यामध्ये. तर असा होता आजचा माझा डबा. तर हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत आज शेअर केला. फायनली झाले माझं आवरून आणि मी निघाले जाण्यासाठी. टायमिंग झालाय 9:05 झालेत. तर चला भेटूया डायरेक्टली संध्याकाळी. आता जास्त बोलायला टाईम नाही, ऑलरेडी 5 मिनिट लेट झाले. तर भेटूया संध्याकाळी.